खबर महाराष्ट्राची सुरुवात करणार आहोत। आज देहू नगरी ज्ञानबा तुकारामच्या जयघोषाने दुमदुमून गेली होती, कारण तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान झालेलं आहे। लाडक्या विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन हे वारकरी भागवत धर्माची पताका घेऊन निघालेत। आता आषाढी एकादशीला ही पालखी पंढरपूरला पोहोचेल। आज इनामदार वाड्यात सुद्धा या पालखीचा मुक्काम असणार आहे। या पालखीचं यंदाचं 330वे वर्ष आहे। पालखी प्रस्थान सोहळा डोळ्याचं पारणं फेडणारा होता। देहू नगरीमध्ये वैष्णवांची मांदियाळी या निमित्तानं जमली होती। टाळ मृदुंगाच्या गजरात अवघी देहू नगरी दुमदुमून गेली होती। पांडुरंगाच्या भेटीची आस वारकऱ्यांच्या उत्साहातून दिसत होती। ज्ञानोबा तुकारामाच्या नामघोषात वारकरी तल्लीन झाले होते। जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी चं प्रस्थान आता झालेलं आहे आणि मंदिरातून पालखी निघाली आणि ती इनामदार वाड्याकडे जाऊन आता विश्रांतीसाठी आता पोहोचलेली आहे। आज रात्रीचा मुक्काम जो आहे तो या इनामदार वाड्यामध्ये असतो। आपण इथं वाडा पाहू शकतोय आणि त्याच्या शेजारी तुकाराम महाराजांचं जन्मस्थान असलेली जी इमारत आहे ती आपण बघू शकतोय। सगळ्या वारकऱ्यांचा मेळा जो आहे तो या मुक्कामीच्या ठिकाणी सुद्धा आपण पाहतोय। वाडा जो आहे तो अतिशय आतमध्ये पाहिला आपण तर तो एक वेगळ्या प्रकारचा हा सगळा वाडा आहे। इनामदार वाडा म्हणतात त्याला आणि ते नेहमीच गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आहे की तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान जे आहे ते देहूतल्या मंदिरानंतर ते इथेच जवळ असलेल्या इनामदार वाड्यामध्ये होतं आणि त्यानंतर उद्या सकाळी 6:30 ते 6:30ला किमान ही पालखी निघते आणि ती आकुर्डीकडे प्रस्थान करते। आजचा हा सगळा सोहळा जो आहे तो सगळ्यांनी अनुभवलेला आहे। पालखी प्रस्थानाचा सोहळा जो आहे तो अतिशय रंगतदार झाला होता आणि त्यामुळे आता पुन्हा हा जो विठू नावाचा गजर आहे आणि त्यात ज्ञानदेव तुकोबा यांचा जो जयघोष आहे तोही आपल्याला सगळीकडेच एक नादमयता जी आहे त्याची होताना आणि ऐकताना आपल्याला दिसून येते। एकंदरीत हे वातावरण जे आहे ते पंढरपुरापर्यंत आपल्याला सगळ्यांनाच अनुभवायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकर सह हलिमा कुरेशी, IBN लोकमत, देहू।